एका बाजूला 82 वर्षांचे एक सेवानिवृत्त वृद्ध व्यावसायिक ज्यांनी उभं आयुष्य अत्यंत कष्टाने फूड प्रोसेसिंग मशिनरी उभारण्यात घालवलं आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावरती लाखो फॉलोअर्सच्या समोर प्रसिद्धीचा झगमगाट मिरवणारा एक 26 वर्षांचा देखणा रील स्टार। पण या प्रसिद्धीच्या पडद्यामागे रील मागे एक विद्रूप रिअल चेहरा दडलाय आणि याच विद्रूप चेहऱ्याने पुण्यातल्या एका ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या राहत्या घरातच तब्बल 9 दिवस आभासी ओलीस ठेवलं, डिजिटली किडनॅप केलं आणि बँक खात्यातली आयुष्यभर कमावलेली 11.25 कोटी रुपयांची जमापुंजी डोळ्याचं पातळ लपवण्याच्या आतच गायब केली। हा पुण्यातला उघडकीस आलेला आजवरचा सगळ्यात मोठा डिजिटल अरेस्ट घोटाळा आहे। हा सगळा स्कॅम समजून घेण्यासाठी आपल्याला पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरात घडलेला घटनाक्रम बघावा लागणार आहे। द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या 9 दिवसात हा सगळा प्रकार घडलाय। या कालावधीत सायबर गुन्हेगारांनी 82 वर्षीय सेवानिवृत्त आजोबांवर असा काही मानसिक दबाव टाकला की त्यांनी कष्टाने कमवलेले तब्बल 10 कोटी 74 लाख 35 हजार रुपये गुन्हेगारांच्या ताब्यात दिले आणि बघता बघता या सायबर भामट्यांनी हे कोट्यवधी रुपये देशभरातल्या तब्बल 5436 बँक खात्यांवरती जमा केले। मग 25ल्या पोरांनी 82 वर्षांच्या आजोबांवर असा काय दबाव टाकला? पुणे पोलिसांना मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचायला 5 महिने कसे लागले? रील स्टार रोहन जाधव कोण आहे? हाँगकाँग कनेक्शन काय? 11 कोटींपैकी किती कोटी रिकव्हर झाले? आणि या तपासातला पुढचा अडथळा काय? हेच सगळं आजच्या क्राईम सीन मध्ये उलगडणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। सुरुवातीलाच आपण 9 दिवसात हा स्कॅम कसा घडला ते पाहू। आपल्याला गुन्ह्याची ही नवीन पद्धत नीटपणे समजून घेणं गरजेचं आहे। सेवानिवृत्त व्यावसायिक पुण्याच्या डेक्कन भागात एकटेच राहतात। गेल्या 23 जानेवारी 2026 ला त्यांच्या मोबाईलवरती एका अननोन नंबरवरून कॉल आला। कॉल करणाऱ्याने स्वतःची ओळख ट्रायचा अधिकारी म्हणून सांगितली। कडक आवाजात आजोबांना म्हणाला की तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून मुंबईच्या कॅनरा बँकेत एक बेकायदेशीर बँक खातं उघडण्यात आलंय। हे खातं जेट एअरवेजचे माजी प्रमुख नरेश गोयल यांच्याशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी आणि मानवी तस्करीच्या गंभीर गुन्ह्याशी जोडलेलं आहे। हे ऐकून आयुष्याच्या उतरवयाला लागलेल्या आजोबांच्या पायाखालची वाळूच घसरली। त्यांनी गयावया करून आपला या सगळ्या प्रकरणाशी काही एक संबंध नसल्याचं सांगितलं। यावरती समोरच्या व्यक्तीने आजोबांना तातडीने ऑनलाईन व्हिडिओ कॉलवरती येण्यास भाग पाडलं। द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार या व्हिडिओ कॉलवरती हॅकर्सनी एकामागून एक अनेक नाटकं रचली। आजोबांना विश्वासात घेण्यासाठी त्यांनी काळा कोट घातलेला एक व्यक्ती दाखवला, जो थेट जज बनून ऑनलाईन कोर्ट सुनावणीचं नाटक करत होता। या बनावट सुनावणीत आजोबांना सांगण्यात आलं की तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना 7 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। अशा प्रकारे आजोबांना घरातच नजर कैदेत, म्हणजे त्यांना घराबाहेर जाताच येणार नाही, अशा पद्धतीनं एंगेज केलं। याला सायबर गुन्ह्याच्या भाषेत डिजिटल अरेस्ट म्हणतात। त्यांना सतत व्हिडिओ कॉल सुरू ठेवण्याची, कॅमेरा समोर बसण्याची आणि या सगळ्या प्रकरणाची वाच्यता कोणाकडेही न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती। या सगळ्यांमुळे आजोबा मानसिक तणावात असल्याचं बघून या सायबर भामट्यांनी, ज्याला गुन्ह्याच्या भाषेत हॅकर म्हणतात, त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला। हॅकर्सने आजोबांना सांगितलं की तुमचं वय लक्षात घेता तुम्हाला मदत करण्यासाठी एक सरकारी वकील दिला जाईल, जो तुमचं नाव या प्रकरणातून बाहेर काढेल। त्यासाठी तुमच्या खात्यातले सगळे पैसे तात्पुरत्या स्वरूपात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या व्हेरिफिकेशन खात्यात पाठवावे लागतील आणि नाव क्लिअर झाल्यावर ते पैसे तुम्हाला परत मिळतील। आता पुढे जाण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। हा सगळा प्रकार जर तुमच्या सोबत घडला असता तर तुम्ही काय केलं असतं? कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचे अनुभव दुसऱ्यांच्या फायद्याचेही ठरू शकतात। तर या सगळ्या प्रकाराबद्दल दैनिक लोकमतच्या बातमीत काही खळबळजनक खुलासे आहेत। लोकमतच्या बातमीनुसार आरोपींनी आजोबांच्या मनात कायद्याची आणि अटकेची एवढी भीती निर्माण केली होती की त्यांनी विचार करण्याची क्षमताच गमावली। म्हणजे एका प्रकारे आजोबांची मती गुंग करण्याचं काम या हॅकर्सनी केलं आणि हीच या सगळ्या गुन्ह्यातली सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते। मग आजोबांनी हॅकर्सने दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवरती तब्बल 7 मोठे ट्रान्झॅक्शन करून 10 कोटी 74 लाख रुपये ट्रान्सफर केले। ही रक्कम पाठवल्यानंतर हॅकर्स कडून अधिक पैशांची मागणी सुरू झाली, तेव्हा आजोबांना डाऊट आला आणि मग त्यांनी आपल्या मुलीला याबद्दल माहिती दिली। मुलीला आपल्या वडिलांची फसवणूक झालीये असं लगेचच लक्षात आलं, पण तोपर्यंत पैसे तर खात्यातून जाऊन जमाना लोटला होता। मग त्यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आणि इथून तुम्हाला या सगळ्या प्रकरणातला एक नवीन अँगल समजेल। आणि इथंच एंट्री होते
ते 26 वर्षीय रील स्टार रोहन रामेश्वर जाधव याची. दैनिक दिव्य मराठीच्या बातमीनुसार रोहन जाधव हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी आहे. 2022 पासून तो पुण्याच्या पिंपळे निलक परिसरात राहतो. BSc पर्यंत शिक्षण घेतलेला रोहन इंस्टाग्राम वरती रील स्टार म्हणून लोकप्रिय होता. मात्र या लोकप्रियतेच्या पडद्यामागे तो सायबर गुन्हेगारी टोळीसाठी एक प्रमुख प्यादा म्हणून काम करत होता. मग सायबर पोलीस रोहन पर्यंत कसे पोहोचले, या गुन्ह्याचा तपास कसा केला? टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार तपासादरम्यान पोलिसांना एक महत्त्वाचा क्लू सापडला. 30 जानेवारीला फसवणुकीतली 75 लाख रुपयांची रक्कम येस बँकेच्या एका खात्यात जमा झाली होती. तिथून तात्काळ 6,50,000 रुपये बँक ऑफ महाराष्ट्राच्या 3 वेगवेगळ्या खात्यांवरती वळवण्यात आले. सायबर पोलिसांनी या खात्यांच्या आधारे ATMचे CCTV फुटेज आणि नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवरच्या डेटाचा सखोल अभ्यास केला. या तांत्रिक तपासातूनच पोलिसांना पहिली कडी मिळाली आणि त्यांनी 22 फेब्रुवारीला पुण्याच्या कर्वेनगरमधून हर्षद सुभाष धनतोले, समर्थ सुरेश देशमुख आणि 6 मार्चला सोलापूरमधून अमर अत्तारगी या तिघांना बेड्या ठोकल्या. हर्षद धनतोलेच्या चौकशीतून पोलिसांसमोर या प्रकरणाचं नवीन कनेक्शन समोर आलं. साम टीव्हीच्या बातमीत म्हटलंय की हर्षद हा ATM मधून पैसे काढून कॅश रील स्टार रोहन जाधवकडे आणून द्यायचा. रोहन या सगळ्या पैशांच्या व्यवहारांचा प्रमुख समन्वयक म्हणजेच कोऑर्डिनेटर होता. पोलिसांनी रोहनच्या पिंपळे निलक इथल्या घरावरती छापा टाकला तेव्हा तो आधीच फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याच्या सर्व बँक खात्यांवरती आणि आर्थिक हालचालींची नाकेबंदी केली. शेवटी चहूबाजूंनी कोंडी झाल्याने रील स्टार रोहन जाधव 10 ऑगस्ट 2024 ला शरण आला. रोहन जाधव पकडल्यानंतर या प्रकरणाचा खरा अँगल समोर आला. त्यामुळेच आता रोहन जाधवच्या तपासात काय आढळलं ते समजून घेऊ. द टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार या सायबर भामट्यांनी फसवणूक केल्यानंतर बँक खात्यावरती जमा झालेली रक्कम वेगवेगळ्या खात्यात जमा करण्याची एका बँक खात्याचं नेटवर्क जाळच निर्माण केलं होतं. या प्रकरणातही फसवणुकीची 10.74 कोटींची रक्कम देशभरातल्या तब्बल 5,436 वेगवेगळ्या बँक खात्यांच्या जाळ्यात फिरवण्यात आली. डझनभर राज्यांमध्ये पसरलेल्या या म्यूल खात्यांचा वापर करून पैशांचे अनेक तुकडे वाटे करण्यात आले. आता याच संदर्भात सायबर पीस फाउंडेशनने एक अहवाल प्रसिद्ध केला होता आणि त्या अहवालानुसार सायबर गुन्हेगार KYC पडताळणीतल्या त्रुटींचा फायदा घेऊन गरीब मजूर, निरक्षर किंवा गरजू लोकांना कमिशनचा आमिष दाखवून त्यांची बँक खाती भाड्याने घेतात. तर रोहन जाधव या म्यूल खात्यांचं मॅनेजमेंट बघायचा. पण पैसा केवळ भारतात फिरवला गेला नाही तर त्याचं थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शनही समोर आलं. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार रोहन जाधव हा व्हॉट्सअप सारख्या टेलिग्राम ऍपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलवरून हाँगकाँग मधल्या सायबर हॅकर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये होता. भारतातून म्यूल खात्यांद्वारे जमा झालेला पैसा तो USDT या क्रिप्टो करन्सी मध्ये कन्वर्ट करायचा आणि हाँगकाँगच्या हॅकर्सच्या वॉलेटमध्ये म्हणजेच खात्यावरती पाठवायचा. यासाठी त्याला मोठं कमिशनही मिळायचं. कॉइन स्पीकरच्या एका अहवालानुसार सायबर गुन्हेगार पारंपरिक बँकिंगच्या तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी USDT क्रिप्टो करन्सीचा वापर करून पैसा सहज परदेशात पाठवतात. थोडक्यात काय तर पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तपास करून 10,74 लाखांपैकी 1,34 रुपये रिकव्हर केलेत, गोठवलेत. तसंच मुख्य सूत्रधार रोहन जाधव सह एकूण 5 आरोपींना अटकही केली आहे. आता उर्वरित रक्कम मिळवणं हे पोलिसांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. तसंच रोहनचं संपूर्ण रॅकेट पोलिसांना शोधून काढावं लागणार आहे. कारण 5,000 खात्यातून हा व्यवहार चालत होता म्हणजे यामागे तितकीच मोठी यंत्रणाही कार्यरत असू शकते. पण या प्रकरणात 9 दिवसानंतर हा सगळा प्रकार समोर आल्यानं उर्वरित रक्कम रिकव्हर करणं अवघड दिसतंय. त्यामुळेच अशा पद्धतीने फसवणूक झाल्यास तात्काळ गोल्डन आवर म्हणजेच पहिल्या काही तासातच तक्रार करणं आवश्यक आहे. यासाठीच पुणे सायबर पोलिसांनी 24 तास कार्यरत राहणारे 2 विशेष व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक 7058719371 आणि 7058719375 जाहीर केलेत. यावरती बँक खात्यांचे स्क्रीनशॉट्स तात्काळ पाठवून तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे वाचवू शकता आणि फसवणूक टाळू शकता. तसेच पुण्याबाहेरच्या लोकांसाठी नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वरती संपर्क साधून तक्रार करू शकता. पण तुम्हाला यावरती काय वाटतं? 26 वर्षांच्या रोहनमध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याची हिंमत कुठून आली? त्याला आपण सापडू शकतो, पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकतात असं वाटलं नाही का? तुम्हालाही असा काही फसवणुकीचा अनुभव आलाय का? कमेंट करून तुमची मतं नक्की मांडा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला YouTube वरती सबस्क्राईब करायला विसरू नका.